ठीक आहे, पुढे बघूया आता परिमेय संख्यातील क्रमसंबंध किंवा त्याला लहान मोठेपणा, आपण इंग्लिश मध्ये त्याला कंपॅरिझन म्हणतो. कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी, त्याच्यासाठी काही नियम दिलेले आहे बघा. समजा a गुणिले d आहे आणि त्यांचा जो गुणाकार b गुणिले c पेक्षा कमी असेल तर a छेद b ही संख्या सुद्धा काय असते, c छेद b सुद्धा पेक्षा काय असते, ती लहान असते किंवा कमी असते. समजा दोघांचा जर गुणाकार सारखा असेल तर दोन्ही संख्या काय असतात, परिमेय संख्या सारख्या असतात. समजा a गुणिले d चा गुणाकार जास्त असेल b गुणिले c पेक्षा तर ही a छेद b काय असते, मोठी असते. ठीक आहे, याच्यावरचे उदाहरण आपल्याला काय करायचे आहे, सोडवायचे आहे. तुम्हाला मी एखादं याचं एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर समजा a छेद 2 आपण घेतली 3 भागिले 2 आणि c छेद घेऊया समजा 4 भागिले 3. ठीक आहे, मग a आणि d, आता a कोण आहे इथे 3 आणि d कोण आहे 3 आणि b आणि c समजा 2 गुणिले 4, इथे किती येणार 9 आणि इथे कोण येणार 8. ठीक आहे, यांचा काय आलेला आहे गुणाकार बघा, जो a गुणिले d आहे तो काय आलेला आहे मोठा, म्हणजे हा मोठा आलेला आहे म्हणजे ही पहिली संख्या काय आहे त्यांच्याकडे मोठी. अशा पद्धतीमध्ये आपण ते क्रमसंबंध शोधू शकतो. त्यावर उदाहरण आहे, सराव संच आहे 1.2. पहिलं उदाहरण बघा, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. ठीक आहे, बघा पहिलं उदाहरण आहे -7 आणि -2. आता काय आहे -7 -2. समजा मी फक्त 7 आणि 2 जर लिहिले असते तर तुम्ही पटकन सांगितलं असतं की मॅडम 7 काय आहे, मोठा आहे, 2 काय आहे, छोटा आहे. पण आता यांना चिन्ह कोणतं आहे, वजाचं चिन्ह आहे, त्यामुळे आपण म्हणू नाही शकत की -7 मोठा आहे. जरी जर संख्या दोन्ही धन असतील तर मोठी संख्या मोठीच असते, पण जर दोन्ही संख्यांना जर वजाचं चिन्ह असेल, दोन्ही संख्यांना म्हणते मी, एका संख्येला नाही, दोन्ही संख्यांना जर वजाचं चिन्ह असेल तर जी छोटी संख्या आपल्याला वाटते म्हणजे 2 ही काय आहे, छोटी आहे, पण तीच काय असते, मोठी असते. ठीक आहे, मग काय येणार बघा, -7 आणि -2 यांच्यामध्ये मोठी संख्या कोण येणार, -2. कोण येणार मोठी, -2. लक्षात ठेवा, जर दोन्ही संख्यांना वजाचं चिन्ह असेल तर जी आपल्याला लहान संख्या आहे, म्हणजे 2 तसं पाहायला गेलं तर लहान आहे, पण वजाचं चिन्ह दिल्यामुळे ती काय होते, मोठी होते. ठीक आहे, काय होते, मोठी होते -7 पेक्षा. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचं उदाहरण आहे 0 आणि -9 भागिले 5. उदाहरण आधी लिहूया, 0 - 9 भागिले 5. मग त्याला आपण असं बॉक्स करूया म्हणजे तुम्हाला उत्तर हायलाइट होईल. ठीक आहे, तर 0 आणि -9 भागिले 5 आहे. एक नियम आहे की 0 हा ऋण संख्येपेक्षा नेहमी काय असतो, मोठा असतो. समजा ऋण संख्या तुम्ही अशी जरी घेतली, ठीक आहे, तरी पण ती 0 पेक्षा काय असते, लहानच असते. कारण तुम्हाला संख्या रेषा माहिती आहे, इकडे 0 असतो आणि इकडे सगळे वजाचे नंबर असतात, म्हणजे ते सगळे काय असतात, छोटे असतात. 0 पेक्षा ज्या ऋण संख्या असतात त्या नेहमीच काय असतात, लहान असतात. 0 त्यांच्यापेक्षा मोठा असतो, म्हणजे याचं उत्तर कोण येणार, 0 हा काय आहे, मोठा आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता आपण 40 भागिले 29 आणि 141 भागिले 29. खूप सोपं आहे, 40 भागिले 29 आणि 141 भागिले 29. बघा आता ह्या दोन्ही संख्यांचे छेद काय आहे, सारखे आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. अंश बघा, अंश कोण मोठा आहे, 141. दोन्ही संख्या काय आहे, धन आहे, त्यामुळे जी मोठी संख्या असणार तीच काय येणार, याची मोठी संख्या, म्हणजे 141 भागिले 29 काय येणार, मोठी संख्या. बघा छेद सारखे असले तर आणि दोन्ही संख्या सारखी असेल तर जो अंश मोठा ती संख्या काय असते, मोठी. त्यानंतर आता बघा इथे -25 भागिले 8 आणि -9 भागिले 4 आहे, पण यांचे छेद समान नाहीये. आपल्याला त्यांचं काय कंपॅरिझन किंवा त्यांचा संबंध ओळखायचा असेल तर छेद आधी काय पाहिजे, सारखे पाहिजे. ठीक आहे, आपण छेद सारखे करूया. समजा मी -9 भागिले 4 याला काय केलं, 2 ने गुणलं, तर उत्तर किती येणार, -18 भागिले 8. ठीक आहे, आणि दुसरा आपला पहिला नंबर काय होता, -25 भागिले 8. बघा छेद सारखे आलेले आहेत,
आता आपण ठरवूया वजा 25 भागिले 8 आणि वजा 18 भागिले 8 यांच्यामध्ये कोण मोठा आणि कोण छोटा. पहिल्याच उदाहरणामध्ये सांगितलं होतं मी, बघा इथे काय आहे, छेद सारखे आहे त्यामुळे छेदाने थोडा विचार करू नका, फक्त अंश बघा. अंश काय आहे, वजा 25 आणि वजा 18. पहिलं उदाहरण आपण सोडवलं वजा 7 आणि वजा 2चं. त्यामध्ये काय सांगितलं होतं की दोन्ही संख्या जर वजाचं चिन्ह असतील संख्यांना, तर जी संख्या छोटी आहे तीच संख्या काय असते, मोठी. मग आता 25 आणि 18 मध्ये मोठी कोण येणार, वजा 18. कोण येणार इथे, वजा 18 भागिले 8 ही संख्या काय आहे, मोठी. म्हणजेच आपले ओरिजिनल संख्या काय आहेत, ओरिजिनल संख्या काय आहेत, वजा 9 भागिले 4. म्हणजे ही वजा 9 भागिले 4 ही संख्या काय असणार आहे, वजा 25 भागिले 8 पेक्षा मोठी असणार. ठीक आहे. बघा पुढचं आहे परिमेय संख्यांचे दशांश रूप. सराव संच 1.3 आहे आणि काय करायचं आहे आपल्याला, परिमेय संख्या ज्या आहेत त्या दशांश रूपात लिहायच्या. दशांश रूपात लिहायच्या म्हणजेच काय करतो आपण, भागाकार करतो. मग पहिल्यांदा बघा आपलं उदाहरण आहे वजा 103 भागिले 5. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, यांचं भागाकार. जरी वजा चिन्ह आहे तरी काही नाही, डायरेक्ट उत्तराला वजा चिन्ह द्यायचं. 5 ने आधी आपण काय करू, 10 ला भाग देऊ. काय ना 5 दुनी 10. ठीक आहे. परत इथे काय घेणार आपण, 0. बरोबर, 0 घेतल्यावर इथे किती येणार. त्यानंतर परत काय घ्यायचं इथे 3. नंतर आपल्याला पॉइंट घ्यावा लागेल इथे 0. बरोबर, 5 ने 30 ला भाग देणार, 5 30. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे बघा आपलं, वजा 103 भागिले 5. त्याचं दशांश रूप किती आलेलं आहे, वजा 20.8. हे आहे त्याचं दशांश. समजलंय. पुढचं उदाहरण बघायचं आहे 9 भागिले 37. काय आहे, 9 भागिले 37 आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला, दशांश रूप शोधायचं आहे. दशांश रूप शोधायचं म्हणजेच काय करायचं, भागाकार. ठीक आहे. आपण 9 इथे लिहिणार आणि 37 काय करणार इकडे. आता आपल्याला 37चा टेबल आधी काय करावा लागेल, पाढा तयार करावा लागेल. ठीक आहे. बघा 37 गुणिले 2. पूर्ण 10 पर्यंत पाढा काही तयार करायचा नाही, एक 3, 4 किंवा 5 पर्यंत करायचं. पाच पर्यंत करू, वाटलंच तर पुढे आपण परत करू शकतो. आता 37 ने आपल्याला काय करायचं आहे, 9 ला भाग द्यायचा आहे. 37च्या पाड्यामध्ये तर 9 नाही आहे, त्यामुळे काय आपण पहिला भाग देणार 0. ठीक आहे. 9 वजा 0 होणार 9. आता इथे काय द्यायचा, पॉइंट दिलं त्यामुळे इथे झाले किती, 90. 0 दिलं तर आपण झाला 90. आता 37च्या पाड्यामध्ये 90 आहे का, नाही. 90 पेक्षा लहान संख्या कोण आहे, 74. किती नंबरला आहे, 2. मग ती आपण 2 नी भाग दिला, इथे लिहिणार 74. यांची काय करू, वजाबाकी. किती आलं, 16. परत पुढे आपण लिहिणार 0. 160. 160 आहे का, नाही. त्यापेक्षा लहान संख्या कोण आहे, 148. किती नंबरला आहे, 4 नंबरला. इथे येणार परत 130. 130 आहे का, नाही. त्यापेक्षा लहान कोण आहे, 111. किती नंबरला आहे, 3. म्हणजे 3 नी भाग गेला. ठीक आहे. आता इथे काय येणार परत 0. 9च्या पुढे समजा आपण 0 घेतला, 90 झाले. 90 नाहीये, परत दुसरा भाग जाणार 74. इथे येणार 160. 160 नाहीये म्हणून काय जाणार 4 नी भाग, 148. इथे किती येणार 13. परत 0. 130 नाहीये म्हणून परत किती भाग जाणार, 111. आता बघा इथे काय होतंय, परत त्याच संख्या आता यायला लागलेल्या आहेत. बघा इथे पहिल्यांदा इथे 90 आलेला होता आणि इथे परत 90 आला. आता परत जर आपण पुढे सोडवलं तर इथे परत बघा 90 आला. असं हे पुढे कंटिन्युअस हा भागाकार काय होतो, चालत राहतो. मग अशा वेळेस काय करायचं, किती पण तुम्ही सॉल्व्ह करा पण त्याचं उत्तर 0 येणार नाही.
मग काय करायचं बघा, आपला भागाकार बघा 2 4 3 2 4 3 असा भागाकार येतो आहे. मग याला काय करायचं बघा, 9 भागिले 37 याचा दशांश रूप काय आहे 0 पॉइंट. आता 2 4 3 2 4 3 हे काय होतात, सारखे सारखे येत आहे, आवर्ती म्हणजे रिपीट होत आहे. तर त्याचं काय करायचं, 2 4 3 च्या डोक्यावर अशी आडवी रेष मारायची, त्याला आपण बाण म्हणतो. आपण ते उत्तर द्यायचं, म्हणजे त्याचं उत्तर काय आलेलं आहे किंवा दशांश रूप काय आहे 0.243 आणि वरती बार दिला म्हणजे काय की ह्या पुढे हा भागाकार खूप वेळेस काय होऊ शकतो, रिपीट होऊ शकतो, पुन्हा पुन्हा तो येऊ शकतो. समजले तुम्हाला दशांश रूप? जरी मोठ्या संख्या असतील तरी आधी काय करा, थोडासा वेळ जातो पण असे पाढे तयार करा, तुम्हाला एकदा सवय होईपर्यंत, म्हणजे तुमचे उत्तर चुकणार नाही. कारण 37चा पाढा आपला काही पाठ नाहीये, ठीक आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकत नाही. त्यामुळे काय करा, थोडा पाढा तयार करा. खूप पूर्णांक 10 पर्यंत काही करायचं नाही, एवढा पण वेळ आपल्याकडे नसतो पेपरमध्ये. फक्त 4-5 पर्यंत करा, एक अंदाज येतो आपल्याला की साधारणतः पुढे जाऊ शकतो का, पुढचा नंबर आपल्याला येऊ शकतो का, त्यावर आपण काय करू शकतो, हे दशांश रूप लिहू शकतो. समजलंय? फक्त इथे लक्षात ठेवा, जर भागाकारामध्ये सारख्या संख्या जर रिपीट होत असतील, पुन्हा पुन्हा येत असतील, तर त्यांच्या डोक्यावर काय करायचा, बार द्यायचा, म्हणजे त्याचा अर्थ होतो की या संख्या पुन्हा रिपीट होत आहे. हे त्याचं काय आलेलं आहे, दशांश रूप. ठीक आहे, आता पुढे बघूया. पुढे आहे